भाजपचे धुळे ग्रामीणचे आमदार राम बदाने आपल्याबरोबर आहेत। राम बदानेजी, कालच कुणाल पाटलांचा पक्षप्रवेश झाला। कुणाल पाटील अर्थात त्यांचं 3 पिढ्या संपूर्ण काँग्रेसबरोबर त्यांचा संबंध होते आणि ते कुणाल पाटील आता भाजपमध्ये येतात आहेत। सध्या भाजपमध्ये धुळे ग्रामीणमधनं स्वतः तुम्ही आमदार आहात। अशा परिस्थितीत कुणाल पाटलांच्या येण्यामुळे काही स्थानिक पक्षामध्ये काही चलबिचलता येणार असं तुम्हाला वाटतं का? या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचा 11 वर्षाची जी देशाच्या सेवेची परंपरा त्यांनी आज घालून दिलेली आहे, त्यांच्या विचारावर, हिंदुत्वाच्या आणि विकासाच्या विचारावर आमचा संबंध देश आणि भारतीय जनता पार्टी ही काम करते आहे। या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हिंदुत्वाच्या आणि विकासाच्या विचारावर आज महाराष्ट्रभर आपली भारतीय जनता पार्टी काम करते आहे आणि म्हणून हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्यासाठी जो भारतीय जनता पार्टीच्या सोबत जुडेल त्याचं निर्णयाचं स्वागत आम्ही शीर्षस्थ नेतृत्वाच्या निर्णयाचं स्वागत आम्ही 100% करतो। आणि मागच्या काळामध्ये आपण बघतात की माझे 2014ला माझे वडील तिथं लढले होते, 75,000 मतं आम्हाला तिथं मिळाली होती। नंतर 2019ला माझी आई तिथं विधानसभेला लढल्या होत्या, 11,000 मतांनी पराभव झाला होता, 1,11,000 मतं तिथं मिळाली होती। आता मी तिथं विधानसभेचा आमदार म्हणून निवडून आलो, मला 1,70,000 मतदान या माझ्या तालुक्यातल्या मायबाप जनतेने तिथं दिलेलं आहे आणि म्हणून आपण बघितलं तर कन्सिस्टंटली तिथं मतांमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये वाढ झालेली आपल्याला तिथं दिसते। आणि विकासाचं राजकारण करत असताना येणाऱ्या काळामध्ये जो भारतीय जनता पार्टीच्या हिंदुत्वाच्या विचारासोबत येईल त्याला आम्ही सोबत घेण्याचं काम करू। आता मागच्या काळात आपण बघितलं की अनेक ठिकाणी प्रवेश होतात पण मागून तिथं वार तिथं केले जातात, पण या बाबतीत असं होणार नाही अशी अपेक्षा आपण बाळगू शकतो। तुम्ही म्हणतात की मागून वार होणार नाही, परंतु धुळे ग्रामीणमधलं चित्र सध्या वेगळं आहे। कुणाल पाटील यांचं संपूर्ण म्हणजे कुटुंब जे आहे ते परंपरागतवादी काँग्रेसच्या विचारांचं होतं। आता ते मात्र भाजपमध्ये जाताना पाहायला मिळतात। 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांचं हा निर्णय घेणं हा तुमच्यासाठी किती धोकादायक आहे आगामी 2029च्या निवडणुकीकरता? कारण की जिथे भाजपचा आमदार आहे तिथेच भाजपकडनं काँग्रेसच्या नेत्यांचा पक्षप्रवेश करून होणं हे तुमच्यासाठी धोक्याची घंटा नाही आहे का? मला असं वाटत नाही। आम्ही देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे नेते आहेत, आम्हाला त्यांच्यावर 100% विश्वास आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्या धुळे तालुक्यातल्या मायबाप जनतेच्या बळावर माझ्या सर्व भारतीय जनता पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन येणाऱ्या काळामध्ये आम्ही जे 6 महिन्यामध्ये जे विकासाची वाटचाल करण्यामध्ये सुरुवात केलेली आहे ती आज माझा हा विजय आपण म्हटलं गेला पाहिजे। कारण की 6 महिन्या पहिले माझा लोकशाही मार्गाने जो विजय झाला तो झाला आणि आता माझा प्रतिस्पर्धीच भारतीय जनता पार्टीमध्ये निवडून गेला, तर माझा प्रतिस्पर्धी कोण हा पण एक प्रश्न आहे। आपण पॉझिटिव्हली सकारात्मक जर बघितलं तर येणाऱ्या काळामध्ये माझा तिथं प्रतिस्पर्धी राहणार नाही आणि 100% इथं भारतीय जनता पार्टीचं वलय तिथं निर्माण होईल अशी मला अपेक्षा आहे। परंतु हाच प्रश्न सातत्याने मी विचारतो कारण की महायुतीमध्ये ही सगळी रस्सीखेच नाही आहे का? ज्या पद्धतीने महायुतीमधलेच इतर जे 2 पक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, ते भाजपच्या आमदारांच्या विरोधातलीच तिथं विधानसभेमध्ये हरलेली 2ऱ्या नंबरच्या पराभूत उमेदवारांना घेताना पाहायला मिळतात। तुमच्या मतदारसंघात मात्र चित्रच फारसं वेगळं आहे। तुम्ही स्टँडिंग आमदार असताना भाजपचे, तिथं मात्र काँग्रेसचा एखादा व्यक्ती, तोही बलाढ्य व्यक्ती ज्यांचं संस्थात्मक जाळं सगळ्यात मोठं आहे, त्यांची 3 पिढ्या संपूर्ण काँग्रेसमध्ये होते। रोहिदास पाटील स्वतः कधी काळी मुख्यमंत्री पदाचे काँग्रेसमध्ये दावेदार होते। अशा सगळ्या वैचारिक वारसा असणाऱ्या व्यक्तींना भाजपमध्ये घेऊन हा तुम्हाला केंद्रीय नेतृत्वाकडनं शह देण्याचा प्रयत्न तुमचंच केंद्रीय नेतृत्व तुम्हाला करत नाही का? मला शह देण्याचा प्रयत्न, मी काय एवढा मोठा नेता नाही, मी उत्तर महाराष्ट्राचा नेता नाही, जिल्ह्याचा नेता नाही, मी माझ्या विधानसभापुरताचा नेता आहे आणि कार्यकर्ता आहे। आणि भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये फार महत्त्वाचं स्थान असतं। त्यांना 3 पिढ्याचा वारसा आपण म्हटलात तर मला पण 3 पिढ्यांचा वारसा आहे। माझे आजोबा सरपंच पदापासून 10 वर्ष जिल्हा परिषदचे अध्यक्षपद, 10 वर्ष मार्केट कमिटीचे चेअरमनपद आणि 20 वर्ष ते आमदार तिथं निवडून आलेले, अपक्ष आमदार 20 वर्ष माझे आजोबा तिथं होते। माझे वडील जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेले आहेत, माझी आई पंचायत समिती सभापती राहिलेले आहेत। आता मी युवा मोर्चाचा जिल्ह्याचा अध्यक्षपासून राजकारणाला सुरुवात केली, जिल्हा परिषद सदस्य झालो। 12,500 मध्ये 10,500 मतदान मला तिथं मिळालं आणि दणदणीत विजय माझा तिथं जिल्हा परिषदमध्ये झाला। आता मला विधानसभेला 1,70,000 मतदान मिळालं, 67,000च्या लीडने मला तिथं माझ्या तालुक्यातल्या लोकांनी निवडून दिलं। आपण जर कम्पॅटेबल बघितलं
तर कुणाल पाटील हे वडील मंत्री असताना 2दा जिल्हा परिषदला पडले, सगळी साधन संपत्ती त्यांच्याकडे त्यावेळेस होती, वडील स्टँडिंग मिनिस्टर होते, त्यावेळेस पहिल्यांदा जिल्हा परिषदला पडले, दुसऱ्यांदा तर 3000 मतांनी तिथं जिल्हा परिषदला पडले. त्याच्यानंतरनं विधानसभेला ते 2 वेळेस निवडून आले, लोकसभेला परत पराभूत झाले, आता विधानसभेला पराभूत झाले. म्हणून मला एवढं काही असं वाटत नाही की माझी कॉम्पिटिशन तिथं तयार होईल. आम्ही 100% तालुक्यातल्या लोकांची सेवा करू आणि जो सेवा करेल त्याला 100% लोक दिल्याशिवाय राहत नाही. परंतु आता तर ते तुमच्या भाजपमध्ये आलेत, तुम्हाला ते कॉम्पिटिटर म्हणून वाटत नाही का? कारण की ज्या पद्धतीने ते त्यांचा सगळा हा पक्षप्रवेश करून घेणं आहे, म्हणजे ते पराभव झाल्यानंतर ते स्वतः मुख्यमंत्र्यांची अनेक वेळा भेट घेऊन त्यांनी हा सगळा पक्षप्रवेश करून घेतला. तुम्हाला ते कॉम्पिटिटर वाटत नाही का? तुम्ही जुळवून घेणार त्यांना आता भाजपमध्ये? नाही, जुळून घ्यायचा प्रश्न नाही, कारण की कॉम्पिटिटर वाटायचा काही प्रश्न येत नाही. कारण की आपण संघर्षातनं इथं पुढं आलेलो नेतृत्व आहे आणि लोकांमध्ये भारतीय जनता पार्टी ज्या गावापुढ्यामध्ये, ज्या वार्डामध्ये, ज्या बूथमध्ये एकही माणूस तिथं नव्हता, तिथपर्यंत आम्ही पार्टी 50% 51% मध्ये पोहोचवण्यामध्ये यशस्वी ठरलो. ज्या ठिकाणी कधी पंचायत समिती सदस्य निवडला नाही, ज्या ठिकाणी कधी ग्रामपंचायत सरपंच निवडला नाही, ग्रामपंचायतचा सदस्य निवडला नाही, तिथं मी भारतीय जनता पार्टी पोहोचवली आणि तिथं उभी करून दाखवली, निवडून आणून दाखवलेली आहे. आणि म्हणून पक्षाला याची 100% जाणीव आहे. मुख्यमंत्री महोदय ज्या विकासाच्या वाटचालीवर काम करतात ते पॉझिटिव्ह आणि सकारात्मक असल्यामुळे सगळे पक्षाचे लोक, सर्व विचाराचे लोक मुख्यमंत्री साहेबांना भेटत असतात. म्हणून ते जर त्यांना भेटत असतील तर त्याच्या बाबतीत मला काही शंका येण्याचं. परंतु विरोधक असं म्हणतात की कुणाल पाटील कुठेतरी आपली संस्थात्मक जाळं वाचवण्याकरता त्यांनी सध्या भाजपमध्ये पक्षप्रवेश करून घेतला. या गोष्टीमध्ये किती तथ्य? तुमच्या चेहऱ्यावरती देखील स्मितहास्य हा प्रश्न विचारल्यावर आपण तसं म्हणू शकत नाही. आता त्यांच्या काय इच्छा आकांक्षा होत्या, अडचणी होत्या, त्या शीर्षस्थ नेतृत्वाने त्यांनाच माहिती. पण मला असं वाटत नाही की उद्याच्याला तो माझा तिथं प्रतिस्पर्धी निर्माण होईल आणि माझे काही कॉम्पिटिशन तयार होईल. आपण तालुक्यातल्या लोकांची सेवा करत राहणं. तुम्ही खुश आहात का त्यांच्या येण्याने? पक्षामध्ये त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते आलेत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांचं येणं झालं तुमच्या पक्षामध्ये, स्थानिक भाजपमध्ये. तुम्ही खुश आहात का? मग माझी इच्छा आहे का नाही याच्यापेक्षा आज पक्षाने खुश आहात की नाही? तुम्ही स्थानिक स्तरावरती खुश आहात की नाही? तुमचा निर्णयाचा नाही, निर्णय तर तिकिटीच्या संदर्भात केंद्रीय आवड आणि निवड, आपली आवड आणि निवड याच्यापेक्षा पक्षाने घेतलेला निर्णय हा महत्त्वाचा असतो. म्हणून पक्षाच्या निर्णयाचं मी हे करणार नाही. तुम्हाला व्यक्तिगत आवडलेलं नाही? आपण तसं आज पक्षाचा निर्णय, पक्ष हा सार्वभौम आहे आणि पक्षाने जर निर्णय घेतला असेल तर मी त्याला विरोध करू शकत नाही. माझी इच्छा काय आहे ती उद्याच्याला मी कधीतरी सांगेल. उद्या त्यांना तिकीट भेटलं तर तुम्ही त्यांचं समर्थन करणार 2029ला पक्ष म्हणून तुम्ही जी आता भूमिका मांडताय ती? अजून त्याला 4.5 वर्ष आहे आणि त्या 4.5 वर्षामध्ये आपण आताच आम्ही जो 6 महिन्यामध्ये विकासाचा वेग घेण्यामध्ये यशस्वी ठरलो, त्या विकासाचा वेग बघूनच ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत. म्हणून आता थोडं थांबूयात. धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बातचीत केली. धुळे ग्रामीणचे आमदार आहेत राम भदाने. खरं तर राम भदानेंच्या मतदारसंघामध्ये आता कुणाल पाटलांची भाजपमध्ये एंट्री झाली आहे. त्यामुळे आगामी 2029च्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्या विधानसभेचं नेतृत्व कोणाला मिळणार हा प्रश्न पण आहे. परंतु ज्या पद्धतीने काँग्रेसची एक मोठी घराणं भाजपमध्ये जातात आहेत, त्यामुळे वैचारिकतेच्या संदर्भात राजकारणामध्ये काही संदर्भ उरलाय का हा देखील प्रश्न उपस्थित होतोय. माझ्या आवडीनिवडींना काही महत्त्व नाही, परंतु पक्षाने तो निर्णय घेतलाय त्यामुळे मला मान्य करावं लागतंय असं मत जे आहे ते धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाने यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केले. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TVN मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.